नमस्कार मित्रांनो, मराठी टेकट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. डी फार्मसी आणि बी फार्मसीचे फॉर्म सुरू झाले आहेत. ते आपण फॉर्म कसे ऑनलाईन भरायचे ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तो मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. त्यानंतर CAT हे टाईप करायचे आहे. CAT टाईप केल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम पहिली साईट दिसत आहे त्याला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला वर टॅब दिसत आहेत, होम, अबाउट, CAT. त्यानंतर ॲडमिशन प्रोसेस वरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला टेक्निकल हायर एज्युकेशन दिसत आहे. त्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे. इथं अंडर ग्रॅज्युएट कोर्स दिसत आहेत आपल्याला. त्यानंतर बी फार्मसी आणि डी फार्मसी यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो, क्लिक केल्याच्या नंतर इथं न्यू रजिस्ट्रेशन आणि ऑलरेडी रजिस्ट्रेशन हे दिसत आहे आपल्याला. त्यात आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन करायचे आहे. न्यू रजिस्ट्रेशन या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला होम पेज ओपन होईल. त्यानंतर आपल्याला विचारत आहे ते आपण CAT दिलेली आहे का. जर तुम्ही CAT दिलेली असेल तर येस हे करायचं आहे. जर दिलेली नसेल तर नो करायचं आहे. दिलेले असेल तर येस या पर्यायावरती क्लिक करून इथं आपल्याला CATचा ॲप्लिकेशन नंबर विचारत आहे. ते CATचा ॲप्लिकेशन नंबर आपण इथे एंटर करायचा आहे. CAT नंबर एंटर केल्याच्यानंतर खाली आपल्याला CAT रोल नंबर विचारत आहे. तर CATचा रोल नंबर आपल्याला टाकून घ्यायचा आहे इथं आपल्याला. CATचा रोल नंबर टाकल्यानंतर आपल्याला CAT वरची जी आपली जन्मतारीख असेल, डेट ऑफ बर्थ, ती इथे एंटर करायची आहे. एंटर केल्याच्यानंतर आपल्याला प्रोसेस या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला उमेदवाराचे संपूर्ण नाव विचारत आहे. आपल्याला SSC मार्कशीटवर जसे नाव असेल तसं कॅन्डिडेटचे नाव इथं टाकायचे आहे कॅपिटलमध्ये. एंटर केल्याच्यानंतर आपल्याला इथे खाली वडिलाचे नाव विचारत आहे. ते वडिलाचे नाव टाकायचे आहे मार्कशीटवर जसे असेल तसे. त्यानंतर आपल्याला पुढे आईचे नाव विचारत आहे. जसे मार्कशीटवर असेल तसं आईचे नाव टाकायचे आहे. नाव टाकल्याच्यानंतर आपल्याला खाली आपले जेंडर विचारत आहे. फिमेल, मेल जे असेल ते तुम्ही टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर रिपीट आपल्याला विचारत आहे. मेल, फिमेल ते टाकायचे आहे जे असेल ते. त्यानंतर आपल्याला आपली जन्मतारीख टाकायची आहे. जसे आपल्या CATच्या स्कोर कार्डवरती आहे तशी आपल्याला आपली जन्मतारीख टाकायची आहे. आपण शहरी भागात राहत असाल तर रूरल पर्यायावरती क्लिक करायचे आहे. आपण जर ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर अर्बन या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला आपलं वार्षिक उत्पन्न एंटर करायचे आहे. त्यानंतर आपली मातृभाषा सिलेक्ट करायची आहे. मातृभाषा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपलं नॅशनॅलिटी विचारत आहे. नॅशनॅलिटी आपली जी नॅशनॅलिटी असेल ती नॅशनॅलिटी आपण इंडियन आहोत तर इंडियन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ॲड्रेस विचारत आहे. जे आपला ॲड्रेस असेल ते आपला ॲड्रेस आपण इथं टाकायचा आहे. ॲड्रेस टाकल्याच्यानंतर आपल्याला ॲड्रेस नंबर 2 लाईनमध्ये पण आपला ॲड्रेस टाकायचा आहे. तर आपण इथं डॅशही करू शकता किंवा आपलं तुमच्या गावाचं नाव टाकू शकता. त्यानंतर आपल्याला आपलं राज्य विचारत आहे. राज्य तर जे असेल ते आपलं महाराष्ट्र राज्य आहे तर महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केल्यानंतर आपला जिल्हा विचारत आहे. जिल्हा असेल ते टाकायचं आहे. त्यानंतर आपले तालुका कोणता आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर आपलं गाव कोणतं आहे ते टाकायचं आहे. आपला पिनकोड जे असेल ते पिनकोड इथे एंटर करायचं आहे. पिनकोड एंटर केल्याच्यानंतर आपला आपण एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर एंटर केल्याच्यानंतर आपल्याला कॅन्डिडेटची ईमेल ID विचारत आहे. ईमेल ID टाकायची आहे. ईमेल ID एंटर केल्याच्यानंतर आपल्याला खाली आल्यानंतर आपल्याला आपला पासवर्ड विचारत आहे. जो आपल्याला पासवर्ड ठेवायचा आहे तो आपण इथं पासवर्ड क्रिएट करू शकतात. त्यानंतर आपल्याला कन्फर्म पासवर्ड तोच टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईल नंबरवरती एक OTP गेलेला असेल तो OTP टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, आपला इथं अकाउंट क्रिएट झाला आहे. तर आपला ॲप्लिकेशन ID दिसत आहे.
इथं आपल्याला आपला ॲप्लिकेशन ID दिसत आहे आणि प्रोसेस टू कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म दिसत आहे, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपला लॉगिन ID तयार झाल्यानंतर आपल्याला इथे डाव्या साईडला रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट लॉगिन हे दिसत आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला इथं ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड विचारत आहे. त्यानंतर आपल्याला कॅप्चर टाकायचा आहे. तर आपण इथं आपला ॲप्लिकेशन ID टाकायचा आहे, जो आपल्याला SMS द्वारे मोबाईलवर पाठवलेला असेल ते टाकायचा आहे. त्यानंतर आपण पासवर्ड जो क्रिएट केला आहे तो आपण इथं पासवर्ड टाकून लॉगिन ID पासवर्ड टाकून साइन अप करायचं आहे. तर आपल्याला इथे विचारत आहे पहिला फिजिकल मोड आणि दुसरा नंतर ई मोड. त्यानंतर आपल्याला जो सिलेक्ट करायचा आहे त्या पर्यावरती क्लिक करायचं. जसं की ई मोड केल्यानंतर आपल्याला आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे ऑनलाईन होतं आणि स्टेप ID दाखवत आहे, स्टेप डिटेल्स दाखवत आहे. त्यानंतर आपले स्टेटस दिसत आहे कंप्लीट इनकम्प्लीट. त्यानंतर आपल्याला जे आपल्या राहिला असेल डिटेल्स त्यानंतर त्याला क्लिक करायचे आहे. आता इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला विचारत आहे की तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का. जर असाल तर एक या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. जर तुम्ही महाराष्ट्र बाहेर रहिवासी असाल तर 2 या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर असे भरपूर खाली पर्याय दिलेले आहेत, ते तुम्ही वाचू शकतात. त्यानंतर मी महाराष्ट्राचा रहिवासी आहे तर मी 1 या पर्यायावरती क्लिक करेल आणि सेव्ह अँड प्रोसेसवरती क्लिक करेन. त्यानंतर आपल्याला विचारत आहे तुम्ही तुमची डोमासाइली अपलोड करू शकता किंवा जन्म प्रमाणपत्र असेल तुमच्याकडे तेही अपलोड करू शकता तुम्ही. त्यानंतर आपल्याला उमेदवाराने 10वी कुठून उत्तीर्ण दिली ते जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर त्याचा तालुका निवडायचा आहे, त्याची युनिव्हर्सिटी ऑटोमॅटिक येईन इथं. त्यानंतर आपली कास्ट इथे निवडायची आहे, आपण कोणत्या कास्टमधून आहात ते. ओपन असेल तर ओपन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. OBC असेल तर खाली OBC इतर कास्ट दिलेले आहेत. त्यानंतर आपल्याला विचारत आहे ओपन पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं विचारत आहे तुमच्याकडे AWS आहे का. असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं काही कास्ट नाव विचारत आहे का, आपले जे कास्ट असेल ते आपली इथं कास्ट एंटर करायचे आहे. जर तुम्ही OBCचे कॅन्डिडेट असाल तर OBCचं नाव निवडायचं आहे आपल्या इथं. त्यानंतर आपल्याला इथं आपल्या जातीचं नाव निवडायचं आहे जे आपल्या कास्ट प्रमाणपत्रावरती असेल आणि त्याच्या पुढे नंबर असेल ते नंबर आपण इथं बघून आपले कास्ट निवडू शकतात आपण. त्यानंतर आपल्याला खाली विचारत आहे इथे तुमच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र आहे का. जर असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नोट अवेलेबल करायचं आहे आपल्याला. ते विचारत आहे इथं. आपल्याला नॉन क्रिमिनलच आहे का विचारत आहे. जर असेल तर अवेलेबल या पर्यायावरती क्लिक करायचं, नसेल तर नोट अवेलेबल या पर्यायावरती क्लिक करायचं. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे विचारत आहे तुम्ही अपंग आहात का. जर तुम्ही अपंगत्व असाल तर येस करा, नसेल तर नोट अवेलेबल या पर्यायावरती क्लिक करा, हे करा नोट अवेलेबल. त्यानंतर आपल्याला कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दिसत आहे. त्यानंतर आपल्याला तुम्ही AWSमधून फॉर्म भरत आहात काही विचारता येस करत असाल तर येस, नसेल तर नो. तुम्ही आणत आहात का, असाल तर येस, नसाल तर नो. आता इथे आपल्याला 10वीचं कुठून पास झाला तुम्ही, तुमचा बोर्ड कोणता आहे ते बोर्ड विचारत आहे. ते बोर्ड आपण सिलेक्ट करायचं असेल तो. त्यानंतर तुम्ही 10वी उत्तीर्ण कधी झालात ते विचारता येतं. तुम्ही 10वी कधी उत्तीर्ण झालात ते इथं आपण टाकायचं आहे. मार्कशीटवर जो रोल नंबर असेल तो रोल नंबर आपण इथं टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला तुमची 12वी कुठे झाली विचारत आहे. इंडियन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपला बोर्ड सिलेक्ट करायचा आहे. तुमचं 12वीचं बोर्ड कोणता होता तो बोर्ड सिलेक्ट करायचा आहे इथं. त्यानंतर आपला पासिंग इयर विचारत आहे, पासिंग इयर टाकायचं आहे. पासिंग इयर टाकल्याच्या नंतर आपल्याला इथं आपल्या 12वीचा रोल नंबर विचारत आहे. त्या रोल नंबर आपल्याला आपल्या 12वीच्या मार्कशीटवर जसे नाव असेल तसं इथे कॅन्डिडेटचं आपल्याला नाव कॅपिटलमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर आपण 12वी पासला आहात का ते विचारत आहे. पासला असाल तर यस, नसेल तर नाही या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. पासला आपण आहात, पासला या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं विचारत आहे आपल्याला 12वीला तुम्हाला भौतिकशास्त्रामध्ये मार्क किती आहेत
ते मार्क तुम्ही टाकायचे आहेत. सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे विचारत आहे आपण नीट परीक्षा उत्तीर्ण आहात का? असाल तर यस, नसाल तर नो. असाल तर यस या पर्यावरती क्लिक करा, नसाल तर नो या पर्यावरती क्लिक करून सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करा. इथं असाल तर इथं यस केल्यानंतर आपल्याला इथं रोल नंबर आपला विचारतं जे नीटचा असेल तो. त्यानंतर स्कोर कार्डवरती जे जन्मतारीख असेल ते विचारते आणि गेट नेट स्कोर डेटा या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपल्या इथं डिटेल्स दिसत असतील. क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथं आपला फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. तर इथं आपल्याला दिलेला आहे फोटोग्राफ आपला कितीमध्ये पाहिजे आणि सिग्नेचर आपली साईज कितीमध्ये पाहिजे ती. तर आपण इथं वाचू शकतात, नोटमध्ये दिलेला आहे. फोटो अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला ते सिग्नेचर अपलोड करायचे आहे. जे तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरमध्ये ठेवले असेल ते त्यानंतर ओपन या पर्यावरती क्लिक करून जिथे ठेवले आहे तिथून सिग्नेचर आपल्याला अपलोड करायचे आहे. अपलोड केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचे आहे. क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आपल्या डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. जे आपण डॉक्युमेंट्स दिसत असतील ते कंपल्सरी आपले डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. तर आपल्याला डॉक्युमेंटचे नाव दिसत आहे, कोणते कोणते नाव आहेत ते डॉक्युमेंट आपल्या इथं अपलोड करायचे आहे. करण्यासाठी आपल्याला इथे अपलोड या बटनावरती क्लिक करायचे आहे. लक्षात ठेवा, आपल्याला डॉक्युमेंटची साईज PDF, JPG, PNG, JPG यामध्ये 500 KB आतमध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहे. सगळे डॉक्युमेंट अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला खाली स्कोर करायचा आहे. सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचे आहे. क्लिक केल्याच्या नंतर थोडा लोड घेईन. साईटचा इश्यू असेल तर थोडाफार वेळ जाऊ शकतो. त्यानंतर आपल्याला इथं ॲप्लिकेशन फी दाखवत आहे किती आहे ती. इथं सिलेक्टमध्ये क्लिक करायचे आहे. त्यानंतर प्रोसेस टू पेमेंट या बटनावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथं ऑनलाईन आणि रुपीज पे दाखवत आहे. त्यावर रुपीज पे यावरती क्लिक करून रुपीज या पर्यावरती क्लिक करून आय ॲग्री या पर्यावरती क्लिक करून प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आपल्या इथं अमाऊंट दिसत आहे किती आहे ती. त्यानंतर आपल्याला आपला UPI ID किंवा क्रेडिट कार्ड जे असेल त्यानंतर तुम्ही कोणतं पाहिजे ते क्लिक करून तुम्ही पेमेंट करू शकतात. फॉर्म दिसत आहे ओपन झालेला. ते आपण ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढू शकतात. वर दिलेलं आहे ते सबमिट ॲप्लिकेशन फॉर्म किंवा खाली स्क्रोल केल्यानंतर सबमिट ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरिफिकेशन ॲपवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे आपला लॉग इन ID आणि पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला लॉग इन ID करताना जो पासवर्ड टाकला असेल तो पासवर्ड टाकायचा आहे. इथे पासवर्ड टाकून व्हेरीफाय पासवर्ड ॲपवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबर एक OTP जाईल. तो OTP आपण इथे एंटर करायचा आहे. OTP एंटर केल्यानंतर व्हेरीफाय OTP या सबमिटेड ॲप्लिकेशन फॉर्म या बटनावरती क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला फॉर्म सबमिटेड झालेला आहे व्हेरीफाय होऊन. त्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढायची आहे. आशा करतो मित्रांनो आपल्याला डी-फार्मसीचा फॉर्म कसा भरायचा हे समजलं असेल. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास आपण व्हिडिओला सबस्क्राईब करा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.